श्रीगणेशाय नमः। सजयति सिन्धुर्वदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वा श्रवणीर्युतमसारसन्नासविघ्नाना या कुन्देन्दुतुषारहारदौराय शुभ्रवस्त्रामृताय वीणावरदण्डमण्डितकराय श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती। निःशेषदाढ्यापहामूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्री संत महिपती महाराज यांनी लिहिलेल्या संत चरित्रातली संत लीलामृत ग्रंथातली सर्वच चरित्र ह्या चातुर्मासात पुरी होत नाही। जेवढं शक्य आहे तेवढं आपण या चातुर्मासात सांगण्याचा प्रयत्न केलाय। आता ह्या ग्रंथातला आता आपण शेवटचा अध्याय घेतो। काही मधली चरित्र राहून गेली नाही, पण आता आपले शेवटचे 4-5 दिवसच राहिलेले, 4 दिवस राहिले साधारण। या ग्रंथाचा आता आपण समारोप करतोय। पुढे जेव्हा संधी मिळेल त्यावेळेला पुन्हा काही चरित्र राहिलेली किंवा नवीन ग्रंथ असं जसं महाराज सुचवतील आणि वेळ मिळेल तसं पाहूया पुढं। शेवटी चाले हे शरीर कोणाची सत्ते, त्याच्या सत्तेने आपलं शरीर चालत आहे। त्यामुळे त्यांना जसं ह्या देहाकडनं सेवा करून घ्यायची असेल तशी ती घेते। आता आपण या ग्रंथातला शेवटच्या अध्यायाकडे चाललो आहे। श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। सुदिन मंगळाचिता दिन जो संत लीला अमृत ग्रंथ सुरसा त्याचाही शेवटील मांडलेला कळस भोजनी गोडग्रास ज्या रीती, ज्याप्रमाणे आपण जेवायला बसल्यानंतर गोड पदार्थ सगळ्यात शेवटी घेतो का, तर त्याची चव आपल्या जिभेवर रेंगाळत राहावी म्हणून गोड पदार्थ सगळ्यात शेवटी। भोजने गोडग्रास ज्या रीती जो देवादिदेव कांत तेणे हृदय वैसून सरोदिता भक्तचरित्रे प्रकट गुप्त तो आठव माते दिला। पंढरी निवासा सख्या पांडुरंग, असा जो पंढरी निवासी सखा म्हणजे आमचा मित्र सखा पांडुरंगा, असा हा जो सखा आहे पांडुरंग आहे, त्या पांडुरंगाने आमच्या हृदयामध्ये बसून तेणे हृदय बैसोने सदोदित, म्हणजे आत्ता बसला थोड्या वेळ या हृदयात नाही असं नाही, तेणे बैसोनी हृदय सदोदित भक्तचरित्रे प्रकटगुप्त तो आठवमा ते दिसला। त्यानेच मला ही निरनिराळ्या संतांची चरित्र सांगण्यासाठी प्रवृत्त केलं। त्यांनी या सर्व संतांच्या कथा माझ्यापर्यंत पोहोचवल्या, माझ्या मुखातनं वदवल्या। भक्तचरित्रे प्रकटगुप्त तो आठवमा ते दिसला, ते प्रसंग त्यांनी मला आठवून दिले की अरे ही कथा सांग, ही कथा सांग। जैसे नेण त्या बाळा लागुनी आयते नवनी देतसे जन्ने मुखी घालीत लोभे करुनी मज लागोनी ते वी झाले। आता बघा, आपण प्रपंचातल्या माणसाला जर लोणी पाहिजे असेल तर मग काय करावं लागेल, त्याला दूध आणावं लागेल, तापवावं लागेल, त्याच्यावरचे साय काढून त्याचं विरजण करावं लागेल, ते भरपूर, मग त्याला पुन्हा दही लावलं पाहिजे,
म्हणजे दही लावून विरजण केलं पाहिजे. त्यानंतर त्याचं ताक केलं पाहिजे, ताक घुसळलं पाहिजे. त्यानंतर लोणी आपल्या हाताला लागणार. म्हणजे आपल्याला जर लोणी पाहिजे असेल तर इतके सगळे प्रयत्न आपल्याला करणं भाग आहे. पण आई ज्या वेळेला लहान मुलाला लोणी साखर खायला देते, आता ती लोणी साखर मिळवण्यासाठी त्या लहान मुलाला काय प्रयत्न करावे लागले? त्या लहान मुलाला नाही बाजारात जाऊन दूध आणावं लागलं, ना त्याची साय काढून ठेवावी लागली, ना त्याला दह्याला विरजण लावावं लागलं, दुधाला दही लावून विरजण लावावं ना, त्याला काही लहान मुलाला काय यातलं करावं लागलं. लोणी मिळवण्यासाठी त्या लहान मुलाला काहीही श्रम करावे लागले नाहीत. मग ते सगळं आयतं कोणी आणून दिलंय? आयतं आणून दिलंय त्याच्या आईने. नुसतं त्याला सांगितलं नाही हे घे आणि खा. आई काय करते? आपल्या हाताने त्या मुलाला भरवते. आयते नवनीत जैसे नेणत्या बाळाला कोणी. अज्ञान बालक आहे, त्याला काही अजून कळत नाही. म्हणजे लोणी कसं खावं हे पण कळत नाही. पण आईला माहिती आहे की हे लोणी जर याला खायला दिलं तर याचं आरोग्य संपन्न होईल. तसं संत आपल्याला हे संतचरित्र देतात. त्याचं कारण काय? आपलं मन आरोग्य संपन्न होईल याच्यासाठी, आपलं मन शुद्ध व्हावं, सात्विक व्हावं, याच्यासाठी हे संतचरित्र आहे. काय म्हटलंय पहा, जैसे नेणत्या बाळाला गोनी आयते नवनीत देतसे जननी मुखी घालीत लोभे करुणी मजला कोणी तेवी झाले. त्या लहान बाळाच्या हिताची काळजी कोणाला? आईला. आपलं त्या मुलाला त्याचं हित कळत नाही. त्या लहान मुलाला त्याचं हित कशातही कळत नाही. ते वाटेल ती दिसेल ती वस्तू तोंडात घालतंय. माती दिसली माती तोंडात घालतंय, कुठली वस्तू दिसली तोंडात घालतंय. त्याला काय खावं हे पण कळत नाही. अज्ञान आहे बाळ. तसं आपण जो हाताला लागेल तो विषय घेतो. लहान बालक अज्ञान बालक असतात. मग संत म्हणतात अरे या विषयाच्या नादी लागू नको, हा हे खाऊन बघतो, मग ते सगळं बाकीचं खाणं सोडून देशील. तसं आई त्या लहान मुलाला लोण्याची चव दाखवते. हे लोणी खा बाळा, तुझ्या हिताचं आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. आईला काही त्या लहान मुलाकडनं अपेक्षा आहेत का? आईला कशाची अपेक्षा नाही. पण तरीही त्या मुलाच्या हिताची काळजी तिला. तसं संतांना काय अपेक्षा आहेत? संत काय आपल्याकडे गुरुदक्षिणा मागायला आलेत का? काय मागायला आले? संत काय आपल्याकडनं मागतात? संत आपल्याकडनं काहीच मागत नाही, उलट ते द्यायला आलेत. म्हणजे हे जग तर स्वार्थी आहे, स्वतःला काही मिळाल्याशिवाय दुसऱ्याला देत नाही. मग संत कसे नाही? संत कसे आहेत? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती. कुठल्याही प्रकारची धनाची अपेक्षा न करता ते जगाला द्यायला आलेले. वाटतो हा रस, हे सगळ्याला वाटायला आलेले संत. म्हणजे आपल्याला आपलं हित कळत नाही, पण आपलं हित कशात आहे ते संतांना कळतंय. जसं त्या लहान लेकराला काय खावं हे कळत, पण आईला कळतं यांनी काय खावं, आणि म्हणून आई त्याला ते लोणी भरवते. जैसे नेणत्या बाळा लागोनी आयते नवनीत देतसे जननी मुखी घालीत लोभे करुणी मज लागोनी ते वी झाले. प्रेमाने त्याला ती भरवते. तसं मला पांडुरंगाने हे सगळं आयतं मटेरियल समोर आणून दिलेलं आहे. सगळी संत चरित्र माझ्याकडे उपलब्ध करून दिली कोणी? पांडुरंगाने. आणि सांगितलं, सगळी आठव दिली काय आता हे बघ, हे चरित्र तुला सांगायचं आहे, सांग. मज लागोनी तेवी जाहले मनी नेणेचे अर्थ ज्ञान काही. मनी नेणेचे अर्थ ज्ञान काही पद्य रचना चातुर्य नाही. प्रसादी कवच नसे सर्वही शेषशाही वदवी तसे. मला शब्दाच्या अर्थाचं ज्ञान नाही, कारण शब्दात एक शब्द आहे पण त्याच्यात कितीतरी अर्थ आहेत. शब्दार्थ आहे, वाच्यार्थ आहे, गुह्यार्थ आहे, तत्वार्थ आहे.
म्हणजे एकाच शब्दामध्ये अनेक अर्थ आहेत. शब्दार्थ, वाच्यार्थ, गुह्यार्थ, लक्षार्थ, तत्वार्थ, अनेक अर्थ आहेत एकाच शब्दाचे. मग एकाच शब्दामध्ये दडलेले हे अनेक अर्थ जे आहेत ते मला एवढं ज्ञान नाही. पण हे सगळं ज्ञान मला कोणी दिले? माझ्या गुरुरायाने मला ज्ञान दिले, पांडुरंगाने मला हे ज्ञान दिले. मनी नेण्याची अर्थज्ञान, पद्यरचना, चातुर्य. मला पद्य कसं करावं कळत नाही, त्या पद्यरचनेचे चातुर्य कळत नाही. म्हणजे एका ओळीमध्ये किती अक्षर आले पाहिजेत, छंद आहे त्या छंदामध्ये रस्व दीर्घ हे किती आले पाहिजेत, हे सगळं पद्यरचना कशी करावी हे ज्ञान माझ्याकडे नाही. मनी नेण्याचे अर्थ ज्ञान, पद्यरचना, चातुर्य नाही. प्रसादी कवच नसे सर्वही, शेषशाही वदवी तसे. हा काव्य कसं आहे बघा, कविता अनेक असतात पण एखादीच कविता लक्षामध्ये राहते. तसं अनेक काव्य केली जातात पण लक्षात काय राहतात? संतांचे अभंग लक्षात राहतात. सगळी काव्य लक्षात राहत नाही. एखादा मोठा कवी असतो पण त्याची एखादीच कविता आपल्याला आवडते. सगळ्याच कविता आवडतील असं नाही, त्याची एखादी कविता एखाद्या मनाचा ठाव घेऊन जाते. जसं मागे एकदा तुम्हाला सांगितलंय, पुन्हा एकदा कवी म्हणल्यानंतर आठवतो, काय करणार सगळं. कवीची कविता आहे ती मनाचा ठाव घेऊन गेली. काय ठाव घेऊन गेली? काही मुलं पाटीपूजेला चालली होती. आता ते अजाण मुलं आहेत ना, त्यांना काय दिसलं की एक झाड आहे त्यांच्या हाताला येईल असं जमिनीपासून वाढलेलं, आणि त्याला काही सुंदर अशी फुलं आलेली आहेत. त्या मुलाने ती फुलं घेतली काढून. कशासाठी? पाटीपूजेसाठी. तेवढ्यात काही वृद्ध वयस्कर चालले होते त्या रस्त्याने मॉर्निंग वॉकला, सकाळचे फिरायला पहाटेचे. त्याने त्या झाडाची काही फुलं काढून घेतली. तेवढ्यात तो मालक जागा झाला आणि त्या माणसांच्या अंगावर ओरडायला लागला, म्हाताऱ्या माणसांच्या अंगावरती, त्या लहान मुलांच्या अंगावरती. अरे, आम्ही काय झाडं तुमच्यासाठी लावलीत का? एवढी मोठी कष्टाने आम्ही झाडं उभी केली, काय तुम्हाला फुकट घेऊन जायसाठी केली का? तुम्हाला पाहिजे तर बाजारातनं घेऊन या. कोण चिडलाय? मालक. आणि मालकाचं हे चिडणं ऐकून त्या झाडाला वाईट वाटलं. झाड काय म्हणते त्या मालकाला? नवतो मी केवळ फुललो तव देव पूजनासाठी. झाड त्या मालकाला म्हणतंय, अरे तू लावलंयस पण मी एकट्या तुझ्यासाठी उमलून आलो नाही. नवतो मी केवळ फुललो तव देव पूजनासाठी. अरे, तुझ्या घरात असलेल्या देवाच्या मस्तकावरती वाहण्यासाठी मी फुललेलो नाही. ती चांगली आहेत ना, आता तू लावलंयस, तू ह्याची फुलं घेतोस, तुझ्या देवाला वाहतोस, इथपर्यंत ठीक आहे ना. पण तुझ्या देवाला वाहून पुरून शिल्लक राहिलेली तर बाकीच्यांना दे. मी त्या सगळ्यांसाठी फुललोय, एकट्या तुझ्यासाठी फुललेलं नाही आहे. ते फुलाचं झाड त्या मालकाला म्हणतंय. कुणाची कविता आहे माहीत नाही पण मला आवडली म्हणून लक्षात राहील. नवतो मी केवळ फुललो तव देवपूजनासाठी. रे, तुझ्याच देव्हाऱ्यात का देवाजीची वस्ती. का रे, तुझ्या एकट्याच्याच घरात देव बसलाय का? आता ही म्हातारी माणसं फुलं घेऊन चालली, ती देवालाच वाहतील ना घरात गेल्यानंतर. रे, तुझ्याच देव्हाऱ्यात का देवाजीची वस्ती. रे मूढ मते रे कृपणा, मला तुझी येतसे कीव. काय म्हणते ते झाड? अरे मूर्खा, मला तुझी कीव येते. रे मूढ मते रे कृपणा, किती कंजूस आहेस तू. तुला लागेल एवढं घे ना, बाकीचं लोकाला वाट ना. रे मूढ मते रे कृपणा, मला तुझी येतसे कीव. लादून फुलांच्या राशी का प्रसन्न होतो देव. अरे, नुसती देवाच्या डोक्यावर फुलं ओतली म्हणजे काय देव प्रसन्न होत नाही. लादून फुलांच्या राशी का प्रसन्न होतो देव. नुसतं देवाच्या डोक्यावर टोपलीवर फुलं वाहिली म्हणजे देव प्रसन्न होत नाही. त्यापेक्षा की तुझ्या झाडाला आलेली फुलं तू स्वतःहून सांगशील गरजवंत नारे, तुम्हाला लागलं आहे बघा, माझ्या पूजेसाठी आहेत तेवढी मी काढून घेतली, आता तुम्ही इकडनं मॉर्निंग वॉकला जाताना
हात जोडून त्यांना सांगा, अरे तुम्हाला लागली तर तुमच्याही देवाला घेऊन जात जा. ती लहान मुलं चालली, त्यांना सांगायचं, अरे तुम्हाला आवडली तर तुम्ही पण फुलं घ्या, कारण माझी मी काढून घेतली, आता ही शिल्लक आहे ती तुम्ही घेऊन जा. प्रेमाने बोलणं. लादून फुलांच्या राशी का प्रसन्न होतो देवा, या बालबालिका देख चालल्या पूजा या पाठी. 2-4 पुष्पे जे जे गरजवंत खुडतील कोणी, ते दुवाचं जातील देत, ती खरी तुझी जिनगाणी. आणि ते तुला आशीर्वाद देत जातील की बरं झालं बाबा, ह्या माणसाने झाड लावल्यामुळे आम्हाला ही फुलं मिळत आहेत. ते दुवाचं जातील देते, ते तुला आशीर्वाद देत जातील. जसं देवाला फुलं वाहिल्यानंतर देव तुला आशीर्वाद देईल का नाही, तशी ही माणसं गरजवंत जे आहेत, ज्यांना फुलं पाहिजे, त्यांना तू जर दिलीस तर ते तुला आशीर्वाद देतील नाही. जसा तुझा देवघरातला देव तुला आशीर्वाद देईल ना, तशी ही पण माणसं आशीर्वाद देतील. रे मूढमते रे कृपणा, मला तुझी येतसे की व, लादून फुलांच्या राशी का प्रसन्न होतो देव, या बालबालिका देख चालल्या पूजा या पाठी. 2-4 पुष्पे जे जे गरजवंत खुडतील कोणी, ते दुवाचं जातील देत, ती खरी तुझी जिनगाणी. ती खरं तुझं आहे, ऐश्वर आहे. अरे लोकांचे आशीर्वाद घ्यावे, लोकांचे शाप घेऊ नये. म्हणजे एखादी कविता अशी असते की ती तुमच्या हृदयाचा ठाव घेऊन जाते. महिपती महाराज म्हणतात, प्रसादी कवच नसे सर्वही, शेषशाही वदवीत असे. म्हणाले माझ्याकडे सुंदर काव्य करावे अशी प्रतिभा नाही, मग तरी सुद्धा सुंदर काव्य झालं, सुंदर दृष्टांत आले, सुंदर कथा झाली. हे कशामुळे घडलं? शेषशाही वदवीत असे. भगवंत माझ्या मुखातनं वदवतोय म्हणून घडलं. साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बोलविता धनी वेगळाची. आपल्या मुखातनं जे शब्द बाहेर पडतात ना, तो परमात्मा वदवतोय. साळुंकीच्या मुखातनं शब्द सुंदर असे बाहेर पडतात. पण समजा कीर्तनकाराचा, कथेकराचा घसाच बसला तर काय तो बोलणार? आपला घसा मोकळा राहतो ही भगवंताची कृपा आहे का नाही? आपल्या मुखातनं 4 भगवंताचे शब्द बाहेर पडतात, ही भगवंताची कृपा आहे का नाही? नाही तर शिव्याच बाहेर पडायच्या, लोकांची मनं दुखवणारी वाक्यच बाहेर पडायची. पण ज्या अर्थी भगवंताचं नाव मुखातनं बाहेर पडत आहे, ही त्या भगवंताची कृपा आहे. ही संतचरित्र मुखातनं बाहेर पडत आहेत, ही त्या भगवंताची कृपा आहे. शेषशाही वदवीत असे, प्रभंजनाच्या योगे करून डोले तृणाचे बुजावणं, लोकांचे भासे दुरून वैसला राखण शेतकरी. शेतकऱ्याने बुजगावणं बांधलेलं असतं. म्हणजे एक काठी अशी असते आडवी, एक उभी, त्याला वरती मडकं बांधलेलं असतं. ह्या आडवी काठी त्याला एखादा शर्ट घातलेला असतो, आणि वारा आला की ते बुजगावणं असं असं हलत असतं. पक्ष्यांना वाटतं इथे शेतकरीच बसलाय. आता ते बुजगावणं हलतंय कुणामुळे? त्या बुजगावणं तर निर्जीव आहे, त्याला काय स्वतःला हलण्याची डोलण्याची ताकद आहे का? नाही. मग ते हलतंय डोलतंय कुणामुळे? वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ते बुजगावणं हलतंय डोलतंय. तसा आज जो वारा आहे हा भगवंताचा, त्या वाऱ्यामुळे आपण बोलतोय, डुलतोय, चालतोय, डोळ्याने बघतो, ध्वनी परिसतो. आतमध्ये तो आहे म्हणून, नाहीतर आपलं काय? प्रभंजनाच्या योगे करून डोले तृणाचे बुजावण, डोका असे भासे दुरून बैसला राखण शेतकरी. तेवी आहाच दृष्टी कोणी पाहात, तयासी भासे कवीचे मत, सज्ञान म्हणती वावगे निमित्त रुक्मिणीकांत. अज्ञानी माणसाला असं वाटतंय की कथेकरी किती सुंदर सांगतोय, पण ज्ञानी मनुष्य, ज्ञानी श्रोता आहे, तो ओळखतो, तो कथेकरी बोलत नाही. ती भगवंताची कृपा बोलते, कथेकरी बोलत नाही. मग कोण बोलतंय? ती भगवंताची कृपा बोलते. कोण जाणतंय? ज्ञानी श्रोता आहे, तो जाणतो. तेवी आहाच दृष्टी कोणी पाहात, तयासे भासे कवीचे मत. सज्ञान म्हणती
सज्ञान म्हणती वावगे निमित्त रुक्मिणी कांत वदितो. मी अज्ञान मंदमती तत्वता धड निरूपण हे सांगता. देवा मी अज्ञानी आहे रे बाबा. एखाद्याने दिलेला निरोप सुद्धा मला धड सांगता येत नाही. मी अज्ञान मंदमती तत्वता धड निरूपण हे सांगता. त्या मुखे वदविल्या भक्तकथा हे आश्चर्याची वाटत आहे. ज्या माणसाला धड निरोप सांगता येत नाही नीट, त्या माणसाच्या मुखातनं तू संत कथा वदवल्यास देवा. त्या मुखे वदविल्या भक्तकथा हे आश्चर्याची वाटत आहे. नळाचे हाती जानकी कांते शिळा तारल्या समस्त. मग रामनामे जडल्या सत्य एरवी वाहत जात होत्या. रामाच्या सैन्यामध्ये नळ नावाचा सेनापती होता. त्याला वर होता की त्याच्या हातनं दगड तरतील. त्याच्यातनं दगड तरायचे पण ते वाहून जायचे. मग ते जोडले कशाने? रामनामाने जोडले. मारुतीने सांगितलं अरे अहंकार बाळगू नको, कारण त्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला होता की रामाच्या सैन्यामध्ये मी नसतो तर मग सेतू कुणी बांधला असता. अहंकार झाला होता, त्यामुळे दगड वाहून जात होते. मग मारुतीने सांगितलं एका दगडावरती रा लिही, दुसऱ्या दगडावरती म लिही, आणि मग ते दगड पाण्यावरती तरले. नळाचे हाती जानकी कांते शिळा तारल्या समस्त. मग रामनामे जडल्या सत्य एरवी वाहत जात होत्या. देवी कृपा करता रुक्मिणीपदी आरुष वचने झाली सरस्वती. एरवी महिपती मंदमती एकची ती राशी नावे. एरवी माझी कठोर वचन, पण कथा सांगताना प्रत्यक्ष सरस्वती जिभेवरती वास करते. देवी कृपा करता रुक्मिणीपदी आरुष वचने झाली सरस्वती. एरवी मंदमती महिपती मंदमती एकची ती राशी नावे. देव भक्तांच्या कृपे करुणी जैसे तैसे आरुषवाणी. हे ऐकूनी संतजनी सप्रेम जीवनी तोषविले. या कथा ऐकून श्रोत्यांना आनंद झाला. जैसी तैसी आरुषवाणी. ही कठोर वाणी, रफ शब्दामध्ये बोलणारं, म्हणजे शब्दामध्ये गोडवा नाही, पण तरी सुद्धा श्रोते उदार आहेत. ते म्हणतात वा वा कथा किती सुंदर झाली. देव भक्तांच्या कृपे करुणी जैसे तैसे आरुषवाणी. हे ऐकून संतजनी सप्रेम जीवनी तोषविले. आता शेवटील अध्याय सुरस केवळ जाणा प्रेमरस. श्रवणी पडता विकल्प द्वेष जाय निशेष मावळून. आता शेवटचा अध्याय. यामध्ये काय आहे? प्रेमरसे भरली मिठी. यामध्ये संपूर्ण प्रेमरस आहे. का? प्रेमाने जग जिंकलं जातं. आता शेवटीला अध्याय सुरस केवळ जाणा प्रेमरस. श्रवणी पडता विकल्प द्वेष जाय निशेष मावळून. मागील अध्याय कथानुसंधान दाता सावकार भूतकृपण नामयासे आडविता त्याने पाताळभोन देखले. आता कृष्णातीरी साचार करवीर पूर्ण घर तेथे नांदत होता एक द्विजवर त्याचे चरित्रावधारा. कोल्हापुरामध्ये एक ब्राह्मण राहत होता, त्याचं चरित्र आहे.
आपण कांता दोघे जण एकची पुत्र एकची सून चौघे मनुष्यासी जाण परी कठीण मन तयांचे. नवरा बायको एकुलता एक मुलगा आणि सून चौघांचंच कुटुंब होतं. सुने लागी सासुरवास अखंड करती रात्रंदिवस धंदा करता उसंतसे परी गाराणे कोणाशी सांगेन. आता घरात चारच माणसं, नवरा बायको एकुलता एक मुलगा आणि सून. पण ती सासू आपल्या सुनेला आत्यंतिक छळायची. आता एवढं छळून सुद्धा ती सून कुणाजवळही सासूची गाऱ्हाणे सांगायची नाही. तिचे नाम सखोनिधान, तिचं नाव काय सखोबाई, तिचे नाम सखोनिधान अखंड करी नामस्मरण केशव विठ्ठल नरखुणी रमण रामकृष्ण गोविंदा. ती मनात विचार करायची, आपल्याला त्रास द्यावा ही बुद्धी सासूला का व्हावी, आपलंच गेल्या जन्मातलं काहीतरी कर्म असेल असे ती मनाची समजूत करून घ्यायची. मुखाने अखंड देवाचं नाम चाललेलं असायचं सखोबाईच्या. केशव विठ्ठल रुक्मिणी रमण रामकृष्ण गोविंदा क्षमा शांती धरून म्हणे सुख दुःख सारखे माने देवाचे रूप ऐकले काने ते ध्यानात आणि अखंड. भगवंताचं रूप मनामध्ये आणावं. सासू एवढी बोलली तरी तिला क्षमा करावी. क्षमा शांती धरून म्हणे सुख दुःख सारखे माने देवाचे रूप ऐकले काने ते ध्यानात आणि अखंड. सासू कर्कशा मोठी कठीण अपशब्द करोनी बोलेत हेळन तेने हृदय वैस्ता बाण परिजाप पडतो न देईन. आता एवढं सासू बोलती ती तिला उलट बोलत नाही. एक सून होती, तिला भरपूर नाते होते, दीर होते, नणदा होत्या, सासू सासरे, चुलत सासरे, मामे सासरे असे भरपूर गोतावळा होता. आणि जो यायचा तो ह्या सुनेला बोलायचा. पण तिने कधी कुणाला उलट उत्तर दिलं नाही. का दिलं नाही? कारण ती काय म्हणायची की मी जर यांना उलट उत्तर देईन तर माझ्या नवऱ्याला वाईट वाटेल. मी समजा नंदेला बोलले तर नवऱ्याला वाईट वाटेल, त्याच्या बहिणीला बोलले म्हणून. आईला बोलले तर त्याला वाटेल माझ्या आईला बोलले. असं म्हणजे ती विचार काय करायची, मला काही बोलता येत नाही का, मी धाड 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 सगळ्यांना बोलून टाकेन. पण ती कंट्रोल करायची का की मी जर काही बोलेन तर माझ्या नवऱ्याला वाईट वाटेल, म्हणून ती शांतपणे सगळं सहन करायची. सासू कर्कशा कठीण मोठी कठीण अपशब्द करून बोले हेळन तेने हृदय वैस्ती बाण परिजाब पडतो न देईन. खाया न देती पोटभरी शिळी पाकी मीठ भाकरी तितके मात्र खाऊन रात्री प्राणरक्षण करीत असे. बरं तिला ताजं अन्न कधी द्यायचे नाही. ते या तिघांची जेवणं झाल्यानंतर जे शिळं अन्न राहील ते सुनेला द्यायचे. खाया न देती पोटभरी शिळी पाकी मीठ भाकरी तितके मात्र खाऊन रात्री आप प्राणरक्षण करीत असे. ती म्हणायची ठीक आहे शिळं पाक का होईना, पण माझं प्राणरक्षण करण्यापुरतं तर हे देता येत ना. म्हणजे प्रत्येक गोष्टीतनं सकारात्मक दृष्टिकोन तिचा होता. खाया न देती पोटभरी शिळी पाकी मीठ भाकरी तितके मात्र खाऊन रात्री प्राणरक्षण करीत असे. सून सावरू लागली घर सासू हिरून घेत पोहते रे गुस्सा देती गालावर कोरडी कर भोय रे. सून सारवायला लागली की सासूने फटकीने मारावं तिला. हे स्वच्छ करता येत नाही का नीट. आता ती बिचारी करते, तिला कामही धड करू द्यायचे. पाणी वाता साचार रांजणास खाली पाडी छिद्र कागे करसी बराबर उलटे उत्तर बोले तसे. पूर्वी माठ होते किंवा मोठे रांजणं होते, त्याला खालनं भोक पाडून ठेवायची, बारीक छिद्र पाडायची, त्यामुळे पाणी भरलं की ते खालनं पाणी वाहून जायचं. का ग तुला डेरा भरता येत नाही का, रांजण भरता येत नाही का करायची. पूर्वीच्या काळी असा सासुरवास होता, आता असा सासुरवास नाही आहे, पण एक वर्णन पूर्वीच्या काळातलं आहे.
सासू कर्कशा मोठी कठीण अपशब्द करून बोले हेळना तेने हृदय वैस्त्री बाण परी जाप वरतो न देईना. सून सारवू लागली घर सासू हिरून घेत पोतेर गुस्सा देती गालावर कोरडी कर भोय ऐसे. पाणी वाहता साचार रांजणास खाली पाडले छिद्र कागे करशी भरावर उलटे उत्तर बोलते. घरी साठो नाना प्रकार सासूचे ओळखण त्यावरत काही होता सणवार उच्चिष्ट पोडवर मग देते. ऐशी त्यांची घरस्थिती घरोघरी असे विदित कोणी सांगती न्यायनीत तरी कलागत त्याशी करते. सासू सासरा गांजिता बहुत आणि भ्राताराची असे प्रीत तरी खेद न वाटे मनात महदाश्रय म्हणून. आता तिच्यावर नवऱ्याचं प्रेम होतं पण ते विचार करायचे की म्हणजे पराश्रित होते ते, त्याचं काही तितकं उत्पन्नाचं साधन नव्हतं म्हणून ते विचारे सहन करायचे. सासू सासरा गांजिता बहुत आणि भ्रताराची असली प्रीत तरी खेदन वाटे मनात महदाश्रय म्हणून. सकळ मुत्सदे फिरतावर स्वामींची कृपा असली जरा तरी भय न वाटे मात्र महदाश्रय म्हणून. या दैवते क्षोभली फार हरीची कृपा दयावर तरी आली विघ्ने होती दूर महदाश्रय म्हणून. अमृत सिद्धी लादली दया मग कुपत्य करताना वादी दया महारोग उठती अपसाया दिव्य काया तयाची. सुख परम सासुरवासिनी धड शब्दन बोले कोणी धंदा करता दिवसे आवणी चक्रपाणी आठवित. म्हणे कर्म केले जन्मांती पडले अभक्ताचे घरी तीही एकची बरी नाही उजरी बोलावया. आता मुलगा सुद्धा आई वडिलाचीच बाजू घ्यायचा, बोलायला जागाच नव्हती तिला कुठे. सवेची म्हणे चित्तात उत्तम केले पंढरीनाथे सासुरवास नसता येत तरी माया डाळात पडते की. तरी सकारात्मक विचार आहे. काय म्हणायचे, देवा या सर्वांनी जर माझ्यावर प्रेम केलं असतं तर मी या माया पाशात गुंतून पडले असते. बरं झालं देवा हे माझ्याशी नीट वागत नाहीत ना म्हणून माझं मन सुद्धा प्रपंचात लागत नाही. बरं झालं, जे होतं ते भल्यासाठी म्हणाले. सवेची म्हणे चित्तात उत्तम केले पंढरीनाथे सासुरवास नसता येथ तरी माया डाळात पडते की. सकोस पुस्तेशी जाणे तुझे माहेरी आहे कोणी टाकून दिले बोधिनी परत कोणी न करते. का ग तुला माहेरचं कोणी नाही का, कुणी तुला न्यायला येत नाही का. एरी म्हणे माझे माहेर पंढरपूर दूरच्या दूर माता पिता रुक्मिणीवर आणि एक दुसरे असे ना. तिला नातेवाईक कोणी नव्हते. ती म्हणते माझं माहेर पंढरपूरला आहे. तुझ्या आईवडिलांचं नाव काय ग. माझ्या वडिलांचं नाव आहे पांडुरंग आणि माझ्या आईचं नाव आहे रुक्मिणी. एरी म्हणे माझे माहेर कुठं आहे माहेर, माझे माहेर पंढरी कुठं आहे भिवरीच्या तिरी. भिवरा नदीच्या तिरी आहे माझं माहेर. एरी म्हणे माझे माहेर पंढरपूर दूरच्या दूर माता पिता रुक्मिणीवर आणि एक दुसरे असे ना. तयास लेकरे आहेत फार या लागी माझा पडला विसर कोणी नेती आर्तिकार समाचार सांगावया. अगं काय करू ग, माझ्या आईवडिलाला लेकरच भरपूर आहेत. सगळ्यांकडे पाहता पाहता माझ्या आईवडिलाला कदाचित माझा विसर पडला असेल. तयासी लेकरे आहेत फार या लागी माझा पडला विसर कोणी नेती वार्तिकार समाचार सांगावया. तव कोणी की अवसरी यात्रा चालली पंढरपुरी गरुड टके निशाण भेरी वैष्णवी गजरी डोलती. टाळ मृदुंग वाजते सुसुर हरीचे गुणगाती चरित्र नाद ब्रह्म भूसावले थोर तेणे अंबर कोंदले. घागरिया बांधुनी पायी वैष्णव नास्ती ठाई ठाई पावा मोहरी एकची घाई ऐकता देही विश्रांती. सवे यात्रा घेऊन भोत पंढरीत चाले वैष्णव भक्त कृष्णातीरी अकस्मात येऊन या उतरले. पण पंढरपूरची वारी आलेली ही त्यावेळची गोष्ट आहे. आता ह्या वारीला बंदीच आहे, पंढरपुरात कोणाला यायचंच नाही आहे, पण ती त्यावेळची गोष्ट आहे. आषाढी कार्तिकी भक्तजन येते. आषाढी कार्तिकेला माणसं प्रपंच सोडून धावत सुटतात कुठे पंढरी रायाला भेटायला. असा तो वारकऱ्यांचा मेळा चालला आहे. नादब्रह्मामध्ये ते सर्व देहभाव विसरून गेलेले आहेत. नाच ते वैष्णव वीर रे.
टाळ मृदंग वाजते सुसुर हरीचे गुण गाती चरित्र नाद ब्रह्म मुसावले थोर तेने अंबर कोंदले घागरिया बांधुनिया पायी वैष्णव नाचते ठाई ठाई पावा मोहरे एकची घाई ऐकता देही विश्रांती सवे यात्रा घेऊन भोत पंढरीत चालले वैष्णव भक्त कृष्णातीरी अकस्मात येऊन या उतरले करवीर क्षेत्राला ती यात्रा आली तो सखो परम श्वासवासने घागर घेऊन वाहे पाणी पाणवथा येतात एक क्षणी तो यात्रा नाही देखली पाणवठ्यावरती आली पाणी भरायला तेवढ्यात पंढरपूरला चाललेले यात्रेकरू तिने पाहिले हरी चरित्रे गाती संत ऐकता रमले तिचे चित्त मग शेजारणीशी बोलत पंढरीस निश्चित मी जाते तिने कीर्तन आता पंढरीला चाललेले वारकरी ठिकठिकाणी कीर्तन करतात प्रवचन करतात त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम पडलेला आहे करवीर क्षेत्राला तिने त्या संतांच्या मुखातनं भगवंताच्या लीला श्रवण केल्या मनात आलं आपण माहेरला जाऊ पांडुरंगाला भेटायला जाऊ तो सखो परम सासुरवासने घागर वाव घेऊन वाहे पाणी पाणवता येतात एक क्षणी तो यात्रा नाही देखले हरी चरित्रे गाती संत ऐकता रमले तिचे चित्त मग शेजारणीशी बोलत पंढरीस निश्चित मी जाते सासू सासरा परम कठीण ऐकता घेतील माझा प्राण तरी नयेस घराशी पडतो ना निश्चय मने दृढ केला म्हणाले सासू सासरे मला खूप त्रास देत आहेत असं वाटतं की परत सासूरवाडीला येऊच नाही असं वाटतं सासू सासरा परम कठीण ऐकता घेतील माझा प्राण तरी नये घरास पडतो ना निश्चय मने दृढ केला मी पंढरपूरला जाते हे जर सासू सासऱ्याच्या कानावर गेलं ना तर ते माझा प्राण घेतील त्यापेक्षा मी आता यांच्यावरच पंढरपूरला जाते आणि परत येणारच नाही म्हणाले हरिचरित्रे गाती संत ऐकता रमले तिचे चित्त मग शेजारणीशी बोलता पंढरीस निश्चित मी जाते सासू सासरा परम कठीण ऐकता घेतील माझा प्राण तरी नये घरास पडतो ना निश्चय मने दृढ केला ऐसे म्हणून चित्तात जाऊन बैसली यात्रेत संतासे नमन करून त्वरित म्हणे तुम्हा सांगा ती मी येते दृष्टीस देखोनी आश्चर्य करते शेजारणी मग पानवता घागरी ठेवून गेली सदने सांगावया आणि तिने वारकऱ्यांना विनंती केली की महाराज आपण एवढे यात्रेकरूंना घेऊन चाललाय मीहीच आपल्याबरोबर येते तुमच्या संगतीने मला माझ्या मायबापाचं दर्शन घडेल तेवढ्यात बाकीच्या तिच्या मैत्रिणी तिच्या घरी सासूरवाडीला सांगायला गेल्या सखू चालली पंढरपुरा सासू सांगे लवला आहे म्हणे बैसे बाई बैसलीस काय सुन तुझे अगोचर आहे आले प्रत्या मजलागे यात्रेकरांचा धरून हात पंढरीत चालली मजर एकत आपले दृष्टीस पाहून तेथं आले थोडी सांगाव्या अगं तुझी सून भलतीच अगोचर निघाली वा यात्रेकरून तर हात धरून चालली म्हणले ती पंढरपूरला विचारलं तर का तुम्हाला काही लोकांना काड्या लावण्यातच आनंद होतो म्हणजे भरलेलं घर असलं ना मग त्यांच्यात भांडणं कशी लागतील हेच पाहण्याचा काहींचा स्वभाव असतो त्याला काय करणार मनुष्य स्वभाव आहे सासू सांगे लवला हे सासू सांगे लवला हे म्हणे बाई बैसलेस काय सोनं तुझे अगोचर आहे आले प्रत्या मजलागे यात्रेकराचा धरून हात पंढरीत चालली मज देखत आपले दृष्टीस पाहून तेथ आले तरी सांगाव्या नगरवासी बोलते जना सून भले सासू कठीण परी तुझा अन्याय नसे जाण मजला कोणी कळू आले ऐसे सांगता शेजारणी हृदयी धडकला क्रोधाग्नी मग पुत्रास एक क्षणी गोष्टी जाऊन सांगत अगं आत्तापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की तुझी सून चांगली आहे आणि तूच वाईट आहे ते सासूला मुद्दाऊन दिवस आहेत काय म्हणताय आत्तापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की तुझी सून चांगली आणि तूच वाईट आहे पण आज आम्हाला कळलं की तू चांगली आणि सूनच वाईट नगरवासी बोलते जन सासू भली सून भली सासू कठीणा परी तुझा अन्याय नसे जाण मजला कोण कळवले आता आम्हाला कळलं तू तिच्याशी असं का वागत होती ते ऐसे सांगता शेजारणी हृदय धडकला क्रोधाग्ने मग पुत्रास एक क्षणी गोष्टी जाऊन सांगत यात्रेकराचा धरून हात रांड जाते देखत देखत जेणे वागविसी जनात क्लीव निश्चित होसी ऐसे सांगता मातेने पुत्र झाला क्रोधायमान कृष्णातीरी गेला जाऊन कांते जवळने आणावया आता मुलाला त्या आईने तिखट मीठ लावून सांगितलं काय सांगितलं
अरे बघ तिने कुठला तरी वारकऱ्याचा हात धरला आणि चालली त्याच्यावर. आता काय, माणसाच्या मनामध्ये राग येईल असं बोलल्यानंतर साहजिक माणसाला राग येतो. जा म्हणले घेऊन ये तुझ्या बायकोला. मग यात्रे माझे देवने भोवते पाय विलोकने तिशी ओळखून ते क्षणी हृदय क्रोधाग्नी भडकला. ताडन करता ते क्षणी ओढीत चालू दरिने वेणी ऐशारीती आपल्या सदनी गेला घेऊन तेव्हा. त्या आपल्या बायकोला सखोला तिच्या नवऱ्याने वेणीला धरून मारत मारत घरी आणलं. सासू सासरा आणि पती विचार करते एकांती आता हे आवरेल कशा रीती झाली फजिती लोकात. सासू सासरा आणि तिचा नवरा विचार करताय की आता 4 लोकात तर आपली फजिती झाली. आता ही समजा आपली नजर चुकून पळून गेली तर पुन्हा लोकात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. जनात हाणा बोलते ऐसा रांड भांड आणि म्हैसा खवळे तरी नावरे सहसा अनुभव जैसा आला की. म्हणाले पिसाळलेली म्हैस, भांडखोर माणसं आणि वाया गेलेली स्त्री ही कुणाला आवरता येत नाही. रांड भांड आणि म्हैसा खवळे तरी नावरे सहसा अनुभव तैसा आला की. एकदा खवळले की मग कुणाला आवरत नाही. ऐसे बोलून एकमेकाशी सखुशी बांधले खांबासे म्हणते अन्नोदक न द्यावेशी तेव्हा अपैशी कळेल. पण तिला खांबाला बांधून ठेवलंय. कुणाला? सखोला. कशासाठी? पंढरपूरला जाऊ नये म्हणून बांधून. म्हणाली हिला आता खायला द्यायचं नाही, प्यायला द्यायचं नाही, पाणी द्यायचं नाही. ती एकदा उपाशी राहिली की मग तिचं डोकं टाळ्यावर येईल. सखोस बांधले खांबासे म्हणते अन्नोदक न द्यावेशी तेव्हा अपैशी कळेल. 15 दिवस साचार यात्रा वाहील निरंतर बांधली असो द्या तोहर ऐसा विचार दृढ केला. म्हणाली हिला 15 दिवस बांधून ठेवू का? ही मंडळी पंढरपूरला जाऊन परत इथवर 15 दिवस लागतील. 15 दिवस म्हणजे हिला सोडायचं नाही, खांबाला बांधून ठेवायचं. 15 दिवस साचार यात्रा वाहील निरंतर बांधली असो द्या तोहर ऐसा विचार दृढ केला. निर्दयपणे बांधली जाया किंचित नाही भूतदया चराटे मासात बुडवून या. गेली असती सर्व ही गृहस्थिती कठीण म्हणून पारके माणूस नाही सती सोडविते ती लागून त्रिभुनी दिसेन. आता त्यांच्या घरात चाललेली भांडणं पाहून लोकही येणार तिला मदतीला. कुणी त्या सखूला सोडवायला पुढे येणार का? लोकाच्या घराच्या भांडणात कोण तोंड घालणार? कारण आज ही लोक भांडतील पुन्हा एक होती आणि आपण मात्र वाईट होऊ. म्हणून कुणी ती भांडणं सोडवायला सुद्धा जायला तयार होईना. चित्ती रूपाट होण्या म्हणे धाव पावे पंढरया मज घातले बांधून या तरी तुझ्या पाय अंतरले. एकदा झाले असते दर्शन त्यावरी गांजता येते मरण तरी माझे मनोरथ होती पूर्ण जगत जीवना जाणसी. देवा तुझं एकदा जरी दर्शन झालं असतं ना मग देवा ह्या सासू सासऱ्याने नवऱ्याने मला आयुष्यभर छळलं असतं तर काही वाटलं नसतं. पण एकदा तुझं रूप डोळ्याने पाहिलं असतं आणि परत आले असते या यात्रे करून बरोबर आणि मग याने आयुष्यभर मला छळलं असतं तर काही वाटलं नसतं. मी तिथं आल्यावर काय केलं असतं पांडुरंगा? तुझं रूप डोळे भरून घेतलं असतं, मनात ठसवलं असतं आणि मग संसाराची सगळी दुःख हसत मुखाने पचवली असती. तुला सांगितलं असतं देवा पंढरी राया आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझ पाहे पांडुरंग. आता दृष्टी पुढे ऐसाची तू राहे जो मी तुझं पाहे पांडुरंगा. देवा मी तुला डोळे भरून पाहिलं असतं, तुझं रूप हृदयामध्ये साठवलं असतं आणि मग प्रपंचाची सगळी दुःख शांतपणे सहन केली असती. देवा एकदा तरी तुझं दर्शन घडायचं होतं. एकदा झाले असते दर्शन त्यावरी गांजिता येते मरण तरी माझे मनोरथ होते पूर्ण जगज्जीवन जाणसी.
मग यांनी त्रास देता देता मला मृत्यू आला असतं तरी काही वाटलं नसतं, पण एकदा तरी डोळे भरून तुला पाहावं अशी इच्छा होती देवा. एकदा झाले असते दर्शन त्यावरी गांजिता येते मरण, तरी माझे म्हणत होते पूर्ण जगज्जीवना जाणसी. देवा तू जाणतोस सगळं. बंधू बहिणी माता पिता इष्टमित्र सखा चुलता तुझं वाचवणे तरी यावं पंढरनाथा आणि सर्वथा नसे की. देवा मला दुसरं कोणीच नाही रे. माझी आई वडील भाऊ गण गोत मित्र मंडळी सगळं तूच आहेस. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुः सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. देवा तुझ्याशिवाय मला कोणी नाही रे. माता पिता गण गोत बंधू सगळं तूच आहेस. बंधू बहिणी माता पिता मित्र इष्टमित्र सखा चुलता तुझो वाचवणे पंढरनाथा आणि सर्वथा नसे की. मज न होता तुझे दर्शन अवघेची निघून गेले प्राण, तरी अवतारा अवतारी जाण संबंध न लागे तुझ देवा. देवा तुझ्या दर्शनाशिवाय जर मला मृत्यू आला तर ह्या मनुष्य देहाचं सार्थक कशात आहे रे देवा. या मनुष्य देहाला येऊन जर मी पांडुरंगाला डोळेवरून पाहिलं नसेल तर त्या मनुष्य जन्माचं सार्थक नाही झालं असं मी समजेन देवा. असा धावा कोण करते सखू. आता तिचा धावा पांडुरंगाच्या कानावर कसा जातो काय आपण उद्या पाहूया. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यन् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरु गजानन महाराज की जय. आरती पंढरीश प्रभूची कमलजा पती विठ्ठलाची. ठेविले चरण विटेवरती सावळी घनश्याम मूर्ती. गळ्यामध्ये पुष्पहार रुळती खुले त्यावरी वैजयंती. लाजला पंचबाण जासी लाजला पंचबाण जासी. असे ते वदन कमल समनयन हरपले भान पाहताची. उभी ही माय अनाथांचे. आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाचे. कटीला पीतांबर कशिला कस्तुरी तिलक भव्य भारा. मितीना बिरगुलाला दर्शना संत संग आला. जल्लरी टाळ वाजताना जल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत. गुंतले चित्त हरी पायी गुंतले चित्त हरी पायी. गणूला पाव विठाबाई. आरती पंढरीश प्रभूची कमलजापती विठ्ठलाची. सद्गुरु गजानन महाराज की जय. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.